आपण लास्ट लेक्चरला बघितलं की दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज कसा फाइंड करायचा. त्यानंतर बघितलं त्याच्यावरती एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनच्या कसे अप्लाय करायचे. त्याच्यानंतर बघितलं की दिलेल्या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट कसा फाइंड करायचा. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत की दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा फाइंड करायचा. दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा फाइंड करायचा बाय ॲडजॉइंट मेथड. ठीक आहे. बघा, काल आपण ॲडजॉइंट फाइंड केलेलं होतं. तर ॲडजॉइंटपर्यंत पहिल्यांदा आपण ॲज इट इज जाणार आणि मग पुढे फक्त एक स्टेप काय घेणार, इन्व्हर्सची. ठीक आहे. बघा, मग आता हा जो मॅट्रिक्स दिलेला आहे याचे सुरुवातीला आपण फाइंड करू कोफॅक्टर. कोफॅक्टरचा फॉर्म्युला आपण काल बघितला, AIJ इक्वल टू -1 I प्लस J इंटू MIJ. MIJ म्हणजे मायनर ऑफ द दिलेल्या मॅट्रिक्सचा मायनर. ठीक आहे. हां, बघा मग आता AIJ म्हणजे पहिल्यांदा आयची आणि जेची किंमत 1 घेतली. A11 इक्वल टू -1 प्लस 1 इंटू M11. ठीक आहे, मायनर. आता बघा, -1ची पॉवर 2 आहे बरोबर ना. 1 प्लस 1 म्हणजे पॉवर किती झाली, 2 झाली. आणि जर -1ची पॉवर ही इवन असेल तर 1 येतो आणि -1ची पॉवर जर ही ऑड असेल तर येणार -1. बघा, मग आपली पॉवर जर 2 येते, 2 येते, तर याची व्हॅल्यू आली 1 बरोबर आहे. -1/2 म्हणजे 1. आणि M11चा मायनर म्हणजे जो पहिली पोझिशन आहे 1 त्याचा रो आणि कॉलम सोडून उरलेला डिटर्मिनंट. फक्त उरतोय कोण, मग 2 उरतोय. म्हणजे 1 × 2 इक्वल टू 2. म्हणजे आपला A11 आला 2. नंतर A12साठी सेम -1/1, जेची किंमत 2 आणि M12. ठीक आहे. बघा, आता -1ची पॉवर किती झाली, 1 प्लस 2 म्हणजे 3 झाले. म्हणजे किती येणार तो, -1. पॉवर ऑड झाली म्हणजे आला -1. आला -1 इंटू M12. बघा, फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला, उरला कोण, -3. उरतोय कोण, -3 म्हणजे इंटू -3. मग -1 इंटू -3 प्लस 3 म्हणजे A12 आला 3. त्यानंतर A21. पहिला रो संपला, आता सेकंड रो म्हणून 2. फर्स्ट कॉलम आहेत -3चा म्हणून 1. A21 म्हणजे -1ची पॉवर किती येणार, -1/2 प्लस 1 आणि मायनर 2/1चा. बघा, मग -1ची पॉवर 2 प्लस 1 म्हणजे 3 झाली. -1ची पॉवर जर ऑड असेल तर येणार -1 इंटू M21. बघा, M2 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला. सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला, उरतोय कोण, 5. म्हणजे इथे काय येणार, 5. -1 इंटू 5. ठीक आहे. त्याच्यानंतर A22. त्याच्यानंतर पुढचा कोफॅक्टर घेणार A22. सेकंड रो आणि सेकंड कॉलम म्हणजे उरला कोण, -1. ठीक आहे. -1ची पॉवर बघा, 2 प्लस 2 म्हणजे 4 झाली. आणि M22ची व्हॅल्यू किती येणार, बघा, आता -1ची पॉवर जर 4 झाली, पॉवर इवन येते म्हणजे 1 येणार बरोबर. पॉवर 4 येते, इवन येते म्हणजे 1. आणि M22 सेकंड रो गेला, सेकंड कॉलम गेला, उरतोय कोण, -1. -1 बघा किती झाला, 1 इंटू -1 -1. हे पद्धतीने आलं. ठीक आहे. हा झाला आपला कोफॅक्टर. आता फाइंड करायचा आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स. देअरफॉर कोफॅक्टर मॅट्रिक्स इज, त्याला आपण A मानणार, A इक्वल टू. ठीक आहे. आता दिलेल्या जे आपण कोफॅक्टर काढले ते पोझिशननुसार लिहायचे. 1 पोझिशनला येणार 2, नंतर 1 पोझिशनला येणार 3, पुढे -5 आणि 2 पोझिशनला येणार -1. हा झाला आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता काढायचा आहे ट्रान्सपोज बरोबर ना, ज्यालाच आपण काय म्हणतो, ॲडजॉइंट. ॲडजॉइंट ऑफ A इक्वल टू Aचा ट्रान्सपोज बरोबर आहे, दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. मग ॲडजॉइंट A इक्वल टू जो आपला A होता, A आला किंवा कोफॅक्टर मॅट्रिक्स, त्याचा ट्रान्सपोज म्हणजे रोचे करणार कॉलम. पहिला कॉलम आला 2 3 आणि दुसरा रोचा झाला कॉलम -5 -1. ठीक आहे. हा आला आपला
ॲडजॉईंट मॅट्रिक्स म्हणा किंवा ट्रान्सपोज मॅट्रिक्स म्हणा. आता ह्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणजे कसा, त्याला आपण ए इन्व्हर्स म्हणू. ए इन्व्हर्स इक्वल टू काय येणार तो 1/mod(a). हां, सुरुवातीला एक गोष्ट राहिली आहे आपली, काय की दिलेल्या मॅट्रिक्सचा जर आपल्याला इन्व्हर्स काढायचा आहे तर अगोदर चेक करायला पाहिजे की हा मॅट्रिक्स सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे. ठीक आहे, आणि मग खाली सुरुवात करायची असते. ठीक आहे. आपण आता बघू. आता दिलेला हा जो मॅट्रिक्स आहे याचा आपण डिटर्मिनंट काढू. डिटर्मिनंट गिवन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आपल्याला जो गिवन दिला आहे ए इक्वल टू mod of -1 5 -3 2 या मॅट्रिक्सचा काय काढायचा आहे आपल्याला डिटर्मिनंट म्हणजे mod ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंटमध्ये -1 5 -3 2. ठीक आहे, बघा -1 × 2 -2 हा फॉर्म्युल्याचा -3 × 5 मायनस झाला +15. ठीक आहे, -2 + 15 म्हणजे आले 13. mod ऑफ ए किती आला 13, नॉट इक्वल टू 0. देअरफॉर काय म्हणणार ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट किंवा जर mod ऑफ एची व्हॅल्यू 0 आली नाही तर. ठीक आहे, हे सुरुवातीला काढायचं होतं आपल्याला. ठीक आहे, बघा आता ए इन्व्हर्स म्हणजे काय 1/mod of a. 1/mod of a इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. बघा मग आता 1/mod एची व्हॅल्यू किती आली आपली 13. mod एची व्हॅल्यू आली 13 आणि ॲडजॉईंट आला हा मॅट्रिक्स इथे लिहिणार 2 -5 3 -1. हा कोण आला ए इन्व्हर्स. आता हा 13 जो आहे तो आपण आतमध्ये घेतला तर प्रत्येकाला काय करावं लागेल डिवाइड. म्हणजे कसा केला तरी चालेल, नाही केला तरी चालतो. 2/13 -5/13 आणि 3/13 -1/13 हा सुद्धा काय असणार आहे आपला दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. ठीक आहे, या पद्धतीने काढायचं आहे. लक्षात आली प्रोसेस. सुरुवातीला काय करणार दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड करून घेणार. तो जर नॉट इक्वल टू 0 आला तर म्हणणार इन्व्हर्स एक्झिस्ट आणि मग काढणार आपण कोफॅक्टर. त्यानंतर कोफॅक्टरचा मॅट्रिक्स, त्या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट आणि मग आपला हा इन्व्हर्सचा फॉर्म्युला. ठीक आहे, हे बघा 2/2चा जर मॅट्रिक्स असेल आपल्याला दिलेला मॅट्रिक्स 2/2चा असेल तर त्याचा ॲडजॉईंट काढण्याची सोपी ट्रिक्स आहे. ट्रिक्स फक्त आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना हे मांडावंच लागेल. फक्त आपला आन्सर बरोबर आहे की चूक आहे हे चेक करण्यासाठी ट्रिक्स आहे. बघा जेव्हा आपण 2/2च्या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट काढतो त्यावेळेस काय होतं, हा जो डायगोनल असतो हा डायगोनल फक्त काय होतो चेंज होतो. बघा 2 कुठे गेला इथे, 1 कुठे आला इथे. डायगोनलची पोझिशन चेंज होते आणि जो दुसरा डायगोनल आहे यांचं काय चेंज होतं साईन. बघा फक्त काय चेंज होतं इथं जो -3 होता त्याचा झाला +3 आणि +5चा झाला -5. ठीक आहे, 2/2चा मॅट्रिक्स जर असेल तर जो आपला डायगोनल असतो त्याची पोझिशन चेंज होते मेन डायगोनलची आणि जो दुसरा डायगोनल त्यांचं काय चेंज होतं सिम्बॉल साईन चेंज होता. बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला 2 -2 4 3. ठीक आहे, आता या मॅट्रिक्सचा पहिल्यांदा काय करणार डिटर्मिनंट mod ऑफ ए इक्वल टू दिलेल्या मॅट्रिक्सला ए मानून घ्या. mod ऑफ ए इक्वल टू म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 2 -2 4 3. ठीक आहे, बघा काय येतं मग 2 × 3 6 हा मायनस आणि 2 × -2 -8 मायनस प्लस म्हणजे आपले झाले 14. 8 + 6 14. ठीक आहे, म्हणजे काय आलं mod ऑफ ए इक्वल टू 14 नॉट इक्वल टू 0. देअरफॉर ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सला इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय. ठीक आहे, आता आपण फाइंड करू कोफॅक्टर ऑफ गिवन मॅट्रिक्स. कोफॅक्टर ऑफ गिवन मॅट्रिक्स. आता कोफॅक्टरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला AIJ इक्वल टू -1/i + j × MIJ. हा झाला कोफॅक्टरचा फॉर्म्युला. ठीक आहे, मग आता पहिल्या पोझिशनला A11 इक्वल टू
A11 -1 + 1 आणि इथं येणार M11. आता -1 + 1 आहे म्हणजे किती झाली ती इवन संख्या झाली 2 झाला बरोबर. 2 इज इवन म्हणजे याची व्हॅल्यू आली +1 इंटू M11 म्हणजे फर्स्ट रो गेला, फर्स्ट कॉलम गेला, उरलं कोण 3 म्हणजे इथे येणार 3 आणि 1 × 3 झाला 3. ठीक आहे. त्यानंतर दुसरा A12 = -1 + 1 + 2 इंटू M12 = ठीक आहे. तर -1 ची पॉवर 1 + 2 की झाली 3 झाली बरोबर आहे. -1 ची पॉवर 3 म्हणजे ऑड आहे, ऑड पॉवर असेल तर येणार -1 इंटू M12 बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम गेला, उरतोय कोण 4 म्हणजे इथं आला इंटू 4. -1 × 4 किती होणार -4. त्यानंतर पुढचा A21 सेकंड रो फर्स्ट कॉलमसाठी. ठीक आहे. A21 साठी -1 / 2 + 1 आणि M21 बघा -1 ची पॉवर 2 + 1 म्हणजे 3 झाली. 3 हा ऑड नंबर आहे म्हणजे इथे येणार मायनस इंटू M21 सेकंड रो गेला, फर्स्ट कॉलम गेला, उरलं कोण -2. ठीक आहे. -1 × -2 म्हणजे +2 आणि त्यानंतर शेवट A22 -1 / 2 + 2 M22. ठीक आहे. आता -1 ची पॉवर 2 + 2 म्हणजे 4 झाली. ठीक आहे. इवन नंबर आहे. -1 ची पॉवर जर इवन असेल तर येणार +1 इंटू सेकंड रो सेकंड कॉलम कॅन्सल, सेकंड रो सेकंड कॉलम कॅन्सल, उरला आहे कोण 2. ठीक आहे. 1 × 2 = 2. हे झाले आपले कोफॅक्टर. आता याचा फाइंड करायचा मॅट्रिक्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स इज. ठीक आहे. A = बघा काय येतं आहे, पहिल्या पोझिशनला येणार 3, त्यानंतर 1 2 ला येणार -2 -4, 2 1 ला येणार 2 आणि 2 2 पोझिशनला येणार 2. ठीक आहे. हा झाला आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता फाइंड करायचं आहे ॲडजॉइंट मॅट्रिक्स. ॲडजॉइंट ऑफ A = दिलेल्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. ॲडजॉइंट A म्हणजे काय, दिलेल्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे ॲडजॉइंट A = ट्रान्सपोज बघा काय येतो आहे 3 - 4 चा होणार कॉलम 3 - 4. त्यानंतर दुसरा रो 2 2 त्याचा पण होणार कॉलम. बघा जे आता ट्रिक सांगितली तुम्हाला त्या ट्रिक्सनुसार बघा पोझिशन चेंज झाली का. आपला जो डायगोनल होता 2 3 हा काय झाला 3 2. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मायनस वरती होता तो खाली आला बघा, हा झाला ॲडजॉइंट. आता A इनवर्स = देअरफॉर A इनवर्स = 1/mod A इंटू ॲडजॉइंट ऑफ A. बघा 1/mod A ची व्हॅल्यू किती आली 14, मॉड A ची व्हॅल्यू आली 14 आणि ॲडजॉइंट A तो दिला आहे 3 2 -4 आणि 2. हा आला तुमचा A इनवर्स. ठीक आहे. हे झालं 2/2चा, हे झालं 2/2चा. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहे 3/3चा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू 3/3चं. बघा आपल्याला थर्ड एक्झाम्पल दिलं आहे. A = 1 0 0 3 3 0 आणि 5 2 -1. आता सुरुवातीला याचा आपण फाइंड करणार मॉड A. मॉड A = डिटर्मिनंट ऑफ 1 0 0 3 3 0 5 2 -1. ठीक आहे. इज इक्वल टू 1 इंटू, तर 1 कोणता हा 1 इंटू काय 1चा रो आणि कॉलम सोडून उरलेला डिटर्मिनंट म्हणजे कोण उरतो, पहिला रो पहिला कॉलम गेला 3 0 2 -1 उरला, 3 0 2 -1 उरला. आता बघा पुढे दोघी झिरोच आहे. हां पुढे काय दोघी झिरोचे म्हणजे झिरोच येणार आहे, पण आपण मांडणी करून घेऊ. आता मिडल जो असतो त्याला मायनस साईन देतो आपण, -0 इंटू आता सेकंड रो गेला सेकंड कॉलम गेला, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम गेला, उरलं कोण 3 0 5 -1 3 0 5 -1 उरला. त्यानंतर लास्टला इथे परत 0 आहे त्याला आपण
जे साईन असेल ते साईन देतो. प्लस असेल तर पण प्लस, मायनस असेल तर मायनस. ठीक आहे, इथे झिरोला काय आहे, काहीच नाही. झिरोला प्लसही नसतो मायनसही नसतो, म्हणून आपण घेतला प्लस. बघा आता फर्स्ट रो गेला, थर्ड कॉलम कॅन्सल, उरला आहे कोण 3 3 5 2. 3 3 5 2. ठीक आहे, सॉल्व करू आपण आता. बघा 1 × 3 × -1 -3 -2 × 0 0 -0 × 3 × -1 -3 -5 × 0 0 +0 × 3 × 2 6 -5 × 3 15. ठीक आहे, बघा आता -3 -0 म्हणजे -3 राहिला. -3 × 1 -3 आणि इथं हे 0 × असल्यामुळे हे टर्म 0 होऊन जाणार. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर किती आलं -3. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू -3 म्हणजेच काय, ए इनवर्स इज एक्झिस्ट. ए इनवर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे, आता आपण काढणार ॲडजॉईंट. ॲडजॉईंट मॅट्रिक्स म्हणजे अगोदर आपल्याला काढावं लागेल कोफॅक्टर. कोफॅक्टरचा फॉर्म्युला AIJ इक्वल टू -1/i + j × MIJ. ठीक आहे, A11 इक्वल टू पहिला A11 पहिला रो पहिला कॉलम कॅन्सल म्हणजे कोण भेटेल आपल्याला MIJ. ठीक आहे, -1/1 + 1 × M11 इक्वल टू -1 ची पॉवर 2 आहे म्हणजे +1 येईल. आणि M11 पहिला रो गेला, पहिला कॉलम गेला, उरलं कोण 3 0 2 -1 3 0 2 -1. ठीक आहे, आता बघा हा डिटर्मिनंट सॉल्व करू आपण. इज इक्वल टू 1 × 3 × -1 -3 आणि 2 × 0 0. बघा 1 × -3 म्हणजे किती -3. ओके, पुढचा बघा A12 म्हणजे -1 ची पॉवर किती येणार 1 + 2 त्याला इंटू M12. ठीक आहे, तर -1 ची पॉवर 1 + 2 म्हणजे 3 झाली. पॉवर ही ऑड असेल तर -1 ची व्हॅल्यू येणार -1. ठीक आहे, -1 ची पॉवर जर ऑड असेल तर पॉवर व्हॅल्यू येणार -1. तर M12 म्हणजे काय, फर्स्ट रो गेला, सेकंड कॉलम गेला. ठीक आहे, फर्स्ट रो कॅन्सल, सेकंड कॉलम कॅन्सल. काय उरतं आहे बघा 3 0 5 -1 इक्वल टू -1 × 3 × -1 -3 आणि 5 × 0 0च म्हणजे किती आले -1 × -3 +3. ठीक आहे, हे आले +3. आता पुढचा बघा A12 झाला, A13 बघा -1/1 + 3 म्हणजे 4 झाले आणि M13. ठीक आहे, तर -1 ची पॉवर 4 झाली म्हणजे ती येणार 1 +1. पॉवर जर इवन असेल तर येणार 1. M13 बघा फर्स्ट रो गेला, थर्ड कॉलम गेला, कोण उरलं 3 3 5 2. डिटर्मिनंटमध्ये 3 3 5 2 इज इक्वल टू 1 × डिटर्मिनंट सॉल्व करू 3 × 2 6 -5 × 3 15. 6 - 15 -9. ठीक आहे, -9 आणि हा 1 म्हणजे -9. ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन आली -9 -9 × 1 म्हणजे -9. हे झालं पहिल्या रोचे कोफॅक्टर. आता सेकंड रो A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम -1/2 + 1 × M21. ठीक आहे, बघा -1 ची पॉवर 2 + 1 म्हणजे 3 झाली. 3 ऑड नंबर आहे म्हणजे येणार -1 × M21 बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला 0 0 2 -1. डिटर्मिनंट उरला 0 0 2 -1 इक्वल टू -1 × बघा 0 × -1 0च येणार आहे.
2 इंटू 0 झिरोच येणार आहे, 0 मायनस 0, 0 मायनस 0 झिरो, 0 इंटू -1 झिरोच. ठीक आहे. त्यानंतर पुढचा बघा, a 2 1 झाला 2 2, a 2 2 -1 रेस टू 2 प्लस 2 इंटू m 2 2 इक्वल टू, तर -1ची पॉवर किती आहे, 4 झाली. 4 हा इवन नंबर आहे, मग -1ची पॉवर जर इवन असेल तर येणार +1 इंटू मायनर बघायचा आहे 2 2चा, म्हणजे सेकंड रो गेला, सेकंड कॉलम गेला, उरतो कोण 1 0 5 -1, 1 0 5 -1 इक्वल टू बघा, तर 1 इंटू -1 -1, 5 इंटू 0 0, 1 मायनस 0 -1 येईल, -1 इंटू 1 -1, बरोबर ना. ब्रॅकेट सॉल्व केला, व्हॅल्यू आली -1, त्याला इंटू 1 होता, म्हणजे आपला आन्सर आलं -1. 2 2 झाला, आता 2 3, -1ची पॉवर किती येणार 2 + 3, आणि त्याला इंटू येणार m 2 3 इक्वल टू, तर -1ची पॉवर 2 + 3 म्हणजे 5 झाली. 5 हा ऑड नंबर आहे, -1ची पॉवर जर ऑड असेल तर -1, m 2 3 बघा, सेकंड रो गेला, थर्ड कॉलम गेला, उरतोय कोण 1 0 5 2 इंटू 1 0 5 2 इक्वल टू बघा, 1 इंटू 2 हा 1 ॲज सॉरी -1 आहे, -1 आला, इंटू 1 इंटू 2 2 मायनस 5 इंटू 0 0, बघा सबट्रॅक्शन आली 2 2 इंटू -1 -2. त्याच्यानंतर आता सेकंड रो संपला, थर्ड रो a 3 1, -1ची पॉवर 3 + 1 आणि मायनर येणार 3 1चा. ठीक आहे. तर -1ची पॉवर बघा किती झाली 4 झाली, म्हणजे इवन पॉवर आहे, म्हणजे इथे येणार -1 इंटू थर्ड रो फर्स्ट कॉलम, 3 1 म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलम कॅन्सल, थर्ड रो फर्स्ट कॉलम गेला, 0 0 3 0 इक्वल टू बघा, 0 इंटू 0 झिरोच, 3 इंटू 0 झिरोच, त्याला इंटू -1, बरोबर आहे, म्हणजे आपला आन्सर आला 0. 3 1 झाला, आता 3 2, a 3 2 इक्वल टू -1ची पॉवर 3 + 2 आणि त्याला इंटू m 3 2 इक्वल टू. ठीक आहे. -1ची पॉवर 5 झाली, एक मिनिट आहे, इथे चुकलं आपलं बघा, 3 1 म्हणजे 4 झाला, पॉवर जर 4 असेल इवन असेल तर इथे येणार +1. ठीक आहे. हां, इथे बघा -1ची पॉवर इवन ऑड झाली, ऑड असेल तर -1. 3 2 बघा, थर्ड रो गेला, सेकंड कॉलम गेला, 1 0 3 0. ठीक आहे. मायनर येईल 1 0 3 0 इक्वल टू -1 इंटू 1 इंटू 0 0, 3 इंटू 0 0, म्हणजे आपलं आलं 0च. ठीक आहे. आता बघा 3 2 झाला, आता 3 3, a 3 3 इक्वल टू -1 रेस टू 3 + 3 इंटू m 3 3 इक्वल टू बघा, तर -1ची पॉवर 3 + 3 म्हणजे 6 झाली, 6 म्हणजे हा इवन नंबर आला, आणि इवन असेल तर येणार 1 इंटू 3 3 बघा, थर्ड रो गेला, थर्ड कॉलम गेला, थर्ड रो गेला, थर्ड कॉलम गेला, उरलं 1 0 3 3, 1 0 3 3 बघा, तर इथे +1, 1 इंटू 3, हां डिटर्मिनंट सॉल्व करतो आहे, 1 इंटू 3 3, 3 इंटू 0 0, काय येतं आहे बघा, 3 - 0 म्हणजे 3च, 3 इंटू 1 3. ठीक आहे. या पद्धतीने आले आपले कोफॅक्टर. ठीक आहे. हे सर्व 9 कोफॅक्टर भेटले. आता यांचं काय पॉईंट करणार, डिटर्मिनंट, कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स इज बघा, कोफॅक्टर मॅट्रिक्स काय येईल आता, कोफॅक्टर मॅट्रिक्स A इक्वल टू मॉड ऑफ
पहिली पोझिशन बघा 1 1 1 म्हणजे पहिला रो, 1 1 1 म्हणजे पहिला रो काय -3 3 -9 -3 3 -9 आणि दुसरा सेकंड रो बघा 2 2 2 चा 0 -1 -2 0 -1 -2 आणि थर्ड बघा 0 0 3 0 0 3 हा आला आपला थर्ड रो. हा झाला आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता फाइंड करायचा आहे ॲडजॉइंट. ॲडजॉइंट मॅट्रिक्स इज, जो काय आपला कोफॅक्टर मॅट्रिक्स आला त्याचा काय घेणार ट्रान्सपोज, ए ट्रान्सपोज. मग ॲडजॉइंट ए इक्वल टू ए ट्रान्सपोज बघा काय येईल, पहिल्या रोचा कॉलम करा. हा डिटर्मिनंट नाही आहे, मॅट्रिक्स आहे. पहिल्या रोचा करा कॉलम. मग पहिला रो आहे -3 3 -9 याचा होणार कॉलम -3 3 -9. सेकंड रो बघा 0 -1 -2 याचा करा कॉलम 0 -1 -2. थर्ड रो 0 0 3 याचा होणार कॉलम. ठीक आहे, या पद्धतीने हा आला आपला दिलेल्या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट मॅट्रिक्स. आता काय करणार, याचा इनव्हर्स फाइंड करायचा आहे. ए इनव्हर्स इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे mod ऑफ 1/mod ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, इज इक्वल टू 1/mod ए. मॉड एची व्हॅल्यू काय आली बघा -3. मॉड एची व्हॅल्यू आली आहे -3 म्हणजे इथे खाली लिहिणार -3 आणि ॲडजॉइंट ए आला आहे आपला -3 0 0 -3 -1 0 -9 -2 3. तुम्हाला भाग द्यायचा असेल तर देऊ शकता. समजा भाग दिला तर काय होईल, -3 आतमध्ये येईल. 1/-3 आणि इंटू -3 म्हणजे आला 1. 0/-3 0 0/-3 0 -3/-3 1 -1/-3 इथे येईल 1/3. नंतर 0/-3 0. ठीक आहे, नंतर -9/-3 +3 -2/-3 2/3 आणि 3/-3 म्हणजे -1. ठीक आहे, असं लिहिलं तरी चालेल किंवा असं सॉल्व करा, 3ने डिवाइड करा किंवा ॲज इट इज राहू द्या, दोघेही चालतात. हा आला आपला दिलेल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स बाय ॲडजॉइंट मेथड. इथे बघा एक मिनटं, इथे 3 -3 +3 आणि -9 होता, इथे घेताना -3 आला. हां ठीक आहे, मग आता 3/-3 म्हणजे इथे काय येईल -1. या पद्धतीने आपला येईल दिलेल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स. ठीक आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे 1 2 3 0 2 4 0 0 5. या मॅट्रिक्सचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे इनव्हर्स आणि मेथड वापरायची आहे ॲडजॉइंट मेथड. ठीक आहे, मग पहिल्यांदा आपण दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड करणार. mod ऑफ ए इक्वल टू 1 2 3 0 2 4 आणि 0 0 5. हा आपला दिलेला मॅट्रिक्स, दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट. ठीक आहे, आता याचा डिटर्मिनंट कसा येईल, 1चा रो आणि कॉलम गेला बघा, 1चा रो गेला कॉलम गेला, उरलं 2 4 0 5 2 4 0 5. त्यानंतर मिडलचा जो असेल त्याला येणार मायनसने त्याला इंटू करायचं आहे बघा. मग पहिला रो गेला, दुसरा कॉलम गेला, उरलं 0 4 0 5 0 4 0 5. त्यानंतर थर्डला जे साईन असेल ते, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. बघा काय येतं आहे, मग थर्ड कॉलम गेला आणि फर्स्ट रो गेला 0 2 0 0 0 2 0 0 या पद्धतीने. बघा आता 1 इंटू डिटर्मिनंट सॉल्व करू. 1 इंटू 2 इंटू 5 10 -0 इंटू 4 0 -2 इंटू बघा 0 इंटू 5 0 -0 इंटू 4 0 प्लस 3 इंटू 0 इंटू 0 0 -0 इंटू 2 2. ठीक आहे, बघा 1 इंटू हा ब्रॅकेट आला 10. 1 इंटू 10 म्हणजे किती येणार 10च.
मायनस हा ब्रॅकेट आला 0, 0 इंटू -2 0. नंतर हा पण ब्रॅकेट बघा किती आला, सॉरी 0 इंटू 2 इथे 0 येईल, 0 इंटू 2 0च. ठीक आहे, हा ब्रॅकेट पण 0, 0 इंटू 3 0च. म्हणजे आपला डिटर्मिनंट आला 10. देअरफॉर ए इनवर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे, एची व्हॅल्यू आली 10, मॉड ऑफ एची व्हॅल्यू आली 10, म्हणून आपला इनवर्स एक्झिस्ट होतोय. ठीक आहे, आता बघणार कोफॅक्टर. कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे AIJ इक्वल टू -1/i प्लस j इंटू MIJ. ठीक आहे, बघा आता पहिला येईल A11 इक्वल टू -1/1 प्लस 1 इंटू M11. ओके, तर -1ची पॉवर 1 प्लस 1 म्हणजे 2 झाली. पॉवर जर इवन असेल तर येणार +1 इंटू M11. बघा बरं, पहिला रो गेला, पहिला कॉलम गेला, पहिला रो गेला, पहिला कॉलम गेला. 24505 2405. बघा काय येत आहे, 1 इंटू 2 इंटू 5 10, 0 इंटू 4 0. बघा ब्रॅकेट आला 10 इंटू 1 म्हणजे व्हॅल्यू आली 10. ठीक आहे, A11ची व्हॅल्यू आली 10. आता पुढे बघा, A11 झाला, A12 इक्वल टू -1/1 प्लस 2 इंटू M12 इक्वल टू -1ची पॉवर काय झाली 3, बरोबर आहे. -1ची पॉवर 3 म्हणजे पॉवर आली ऑड असेल तर -1 इंटू डिटर्मिनंट. बघा पहिला रो गेला, सेकंड कॉलम गेला, पहिला रो गेला, सेकंड कॉलम गेला, उरला 0405 इक्वल टू -1 इंटू 0 इंटू 5 0, 0 इंटू 4 0 आणि हा ब्रॅकेट आला 0, -1 इंटू 0 0. नेक्स्ट A13 बघा कसा येईल, -1/1 प्लस 3 इंटू M13. ओके, इक्वल टू -1ची पॉवर 1 प्लस 3 म्हणजे 4 झाली. पॉवर जर इवन असेल तर इथे येणार 1 इंटू 13. बघा पहिला रो गेला, थर्ड कॉलम गेला, पहिला रो थर्ड कॉलम कॅन्सल, 0 2 0 0 0 2 0 0. बघा 1 इंटू 0 इंटू 0 0, 2 इंटू 0 0, ब्रॅकेट आला 0, त्याला इंटू 1 म्हणजे इथे पण येणार 0च. हा झाला पहिला रोसाठी. 1 1 1 पहिला रो संपला. आता सेकंड रो, ही पोझिशन, याची पोझिशन आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे A21 इक्वल टू -1/2 प्लस 1 इंटू M21 इक्वल टू. बघा आता -1ची पॉवर 2 प्लस 1 म्हणजे 3 झाली. पॉवर जर ऑड असेल तर इथे येणार -1 इंटू उरतं एकूण. बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला, सेकंड रो गेला, फर्स्ट कॉलम गेला, उरलं 2305 इक्वल टू. बघा -1 इंटू 2 इंटू 5 10 मायनस 0 इंटू 3 0. बघा ब्रॅकेट किती आला 10 इंटू -1 -10. ओके, पुढचा A21 झाला. आता A22 इक्वल टू -1/2 प्लस 2 इंटू M22 इक्वल टू -1ची पॉवर बघा 2 प्लस 2 म्हणजे 4 आली, 4 असेल तर +1 इंटू सेकंड रो सेकंड कॉलम, 2 2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम कॅन्सल, उरला कोण, सेकंड रो गेला, सेकंड कॉलम गेला, 1305. बघा हा 1 ॲज इट इज, 1 इंटू डिटर्मिनंट सॉल्व करा, 1 इंटू 5 मायनस 0 इंटू 3 0. बघा ब्रॅकेटची व्हॅल्यू आली 5 इंटू 1 इक्वल टू 5 इंटू 1 इक्वल टू
5. आता पुढचा घ्या, A22 झाला A23 इक्वल टू -1ची पॉवर 2 + 3 इंटू M23. बघा -1ची पॉवर 2 + 3 म्हणजे ऑड झाली, ऑड पॉवर असेल तर -1. ठीक आहे, इंटू डिटर्मिनंट बघा सेकंड रो थर्ड कॉलम गेला, सेकंड रो थर्ड कॉलम गेला म्हणजे 1 2 0 0 1 2 0 0 इक्वल टू -1 1 इंटू 0 0 0 इंटू 2 0 ब्रॅकेट आला झिरोज 0 इंटू -1 झिरोज. ठीक आहे, सेकंड रो संपला बरोबर ना. 2 3 म्हणजे सेकंड रो संपला. आता थर्ड रो 3 1 बरोबर आहे. 2 3 सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे 4साठी झालं. आता 3 1 म्हणजे 0साठी, मग 0चा रो गेला, 0चा कॉलम गेला, उरलं कोण 2 3 2 4. ठीक आहे, बघा -1⁻³ + 1 इंटू M23 इक्वल टू -1ची पॉवर 3 + 1 म्हणजे 4 झाली, इवन आहे म्हणून इथे येणार +1 इंटू बघा डिटर्मिनंट कोरूला 2 3 2 4 इक्वल टू 1 इंटू 2 इंटू 4 8 -2 इंटू 3 6 8 - 6 2 2 इंटू 1 2 हा आला 2. ठीक आहे, 3 1 झाला. आता 3 2 इक्वल टू -1ची पॉवर 3 + 2 नंतर M32. एक मिनटं, इथे काहीतरी चुकलं, इथे काय पाहिजे होतं 1 3 3 1 3 1. ओके बघा, आता -1ची पॉवर झाली 3 + 2 म्हणजे ऑड, ऑड असेल तर -1. डिटर्मिनंट बघा कोणता येईल 3 2 3 2 गेला, थर्ड रो सेकंड कॉलम गेला, थर्ड रो गेला, सेकंड कॉलम कॅन्सल म्हणजे 1 3 0 4 शिल्लक राहिला 1 3 0 4. ओके, आता बघा -1 इंटू 1 इंटू 4 4 आणि 0 इंटू 3 0. ठीक आहे, ब्रॅकेटची व्हॅल्यू आली 4 4 इंटू -1 -4. ठीक आहे, त्यानंतर बघा शेवटचा आता A33 इक्वल टू -1ची पॉवर येणार 3 + 3 आणि मायनर येणार 3 3. ठीक आहे, इज इक्वल टू आता 1ची पॉवर 3 + 3 म्हणजे 6 झाली, 6 हा इवन नंबर आहे म्हणजे इथे येणार 1. ओके, हा आला 1. आता बघा मायनर बघायचा आहे 3 3चा, मायनर बघायचा आहे 3 3चा म्हणजे थर्ड रो आणि थर्ड कॉलम कॅन्सल. बघा थर्ड रो थर्ड कॉलम कॅन्सल 1 2 0 2 1 2 0 2. बघा आता इज इक्वल टू हा 1 ॲज इट इज. डिटर्मिनंटची व्हॅल्यू बघा 1 इंटू 2 2 -0 इंटू 2 0 1 इंटू 2 2. या पद्धतीने आले आपले सर्व कोफॅक्टर. आता आपण फाइंड करणार डिटर्मिनंट ऑफ कोफॅक्टर, सॉरी मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बघा काय येतो आहे. A इक्वल टू पहिले पोझिशन 1 1 1ची पोझिशन म्हणजे पहिला रो 10 0 0, पहिला रो आला 10 0 0. सेकंड रो बघा -10 5 0 -10 5 0 आणि थर्ड रो 2 -4 2. ओके, 2 -4 2. या पद्धतीने आपला आला कोफॅक्टर. ठीक आहे, आता ॲडजॉईंट मॅट्रिक्स इज. ठीक आहे, ॲडजॉईंट मॅट्रिक्स म्हणजे काय, दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज, कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. देअरफॉर ॲडजॉईंट ए इक्वल टू ए ट्रान्सपोज कोणाचा, या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्सचा. म्हणजे रोचे होतील कॉलम, पहिला रो आहे 10 0 0, दुसरा रो बघा -10 5 0
म्हणजे इथे येईल -10 5 0 आणि थर्ड रो आहे 2 -4 2 2 -4 2. हा आला आपला कोफॅक्टर ॲडजॉईंट मॅट्रिक्स. आता इनवर्स ए इनवर्स इक्वल टू 1/mod ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ए. बघा काय येईल मग, बघा 1/mod ऑफ एची व्हॅल्यू बघा आपण इकडे काढली आहे. मॉड ऑफ ए आला आहे 10. मॉड ऑफ ए आला आहे 10 म्हणजे 1/10 इंटू ॲडजॉईंट ए बघा 10 -10 2 0 5 -2 आणि 0 0 2. ओके, इथे सॉरी -4 आहे. हा आला आपला ए इनवर्स. ठीक आहे, या पद्धतीने आला आपला ए इनवर्स. याचप्रमाणे आपलं एक्झाम्पल नंबर 5 पण इथे संपला आहे. क्वेश्चन नंबर 5, फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड. 4 एक्झाम्पल होते, 2 होते 2x2चे, 2 होते 3x3चे. आपण ॲडजॉईंट मेथडने सर्व सॉल्व केलेले आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार इनवर्सच फाइंड करायचं आहे, पण आपण फाइंड करणार ट्रान्सफॉर्मेशन मेथडने. कोणत्या मेथडने? बाय युजिंग ट्रान्सफॉर्मेशन मेथड.